ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद दिघेंना अभिवादन केल्यानंतर शिंदेंच्या नेत्याकडून स्मारकाला दुग्धाभिषेक, आनंद आश्रम परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामधून ठाकरेंच्या नेत्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू। आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दौऱ्याला सुरुवात। संजय राऊत, विनायक राऊतांसह ठाकरेंच्या नेत्यांच्या सभा होणार। चहापानाच्या कार्यक्रमावेळी अजितदादांनी धनंजय मुंडेंसोबत बोलणं टाळलं। मंत्री धनंजय मुंडेंचा अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न, मात्र अजितदादा न बोलताच पुढे गेले। उद्या अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत 100% माहिती मिळाली, करुणा मुंडेंचा मोठा दावा। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार। करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरदहस्तानंच सगळे चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, तसं नाही झाल्यास त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद, महत्वाच्या ठिकाणांचे आणि बारकमधील कॅमेरे बंद। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून धक्कादायक माहिती उघड। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड। 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यानचा प्रकार। रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार।